जसं मी प्रत्येक शॉर्टकट तयार करताना मी काय सांगतो तुम्हाला, 2 नाही तर 3 गणितं करून पहा तुम्ही कॅल्शियम, नाही प्रॉपर मेथडनं सॉल्व्ह करा. जशी भागाकार आपण 4थ्या-5व्या वर्गात शिकलो का, तसं सॉल्व्ह करून पहा. मग याचं जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन किती येणार सांगा बरं. भागाकार करा, कॅल्शियम करा तुम्ही, सांगा ना किती. 1.55 नाही, 5 लिहित जा लागते. कळलं का, कळलं. अरे एकदम फिट करा, एकदम फिट करा. 1.5555 हे इन्फायनाइट टाइम आहे. किती टाइम आहे. जर पॉईंट नंतरचा हे जर आकडा नेहमी असं कॉन्स्टंट राहत असेल, चालतच राहत असेल, त्याला आपण सिंगल मध्ये लिहू शकतो. पहा 5चा बार, 1.5चा बार. एवढं कळालं, एवढं कळालं का. तुम्ही बार जर नाही लिहिलं तर चालते. मग हे कॅल्क्युलेशन का कॅल्शियम काय येणार. 2.888 असं येणार ना, येणार का. पण असं इन्फायनाइट टाइम चाललाय, त्याला असं नका लिहू. कसं लिहा, 2.8 बार. 2. या 2च गणितावरून कळते तुम्हाला काय करायचं. 2च गणितावरून कळते, बाकी काहीच करायचं काम. हे 1 आला कसा, मी म्हणू शकतो 1 इथला घेतला. हे 2 आला कसा घेतला, इथे चालते का, चालते का. आता विचारायला 5चा आणि या दोघांची बेरीज करा बरं, या दोघांची बेरीज करा बरं. शॉर्टकट कळाली का. म्हणजे इथं काय येणार, 2 पॉईंट इथं काय येणार, दोघांची बेरीज 2 2 2 2 2 2 म्हणजेच काय 2 बार. मग सिमिलरली इथं किती आहे 1, या दोघांची बेरीज 1 आणि 7 8 म्हणजे काय 1.8 बार. मग सिमिलरली इथं पहा समजून घ्या, इथे किती चालते. या दोघांची बेरीज किती येते 9 9 9 9 9 9 असं किती टाइम आहे आपल्याला माहिती. 1.99 म्हणजे 2च. 1.99 म्हणजे किती. मग याला एक तर 9 बार लिहा, नाही त्याला मी काय लिहू शकतो 2, बिकॉज 9 2 18. मग सिमिलरली इथे काय येणार 3 आणि 1 4 4 4 4 4 इन्फायनाइट आहे म्हणजे काय 3 पॉईंट. बरोबर कळालं पर्यंत. मग सिमिलरली आता इथं करायचं. ओके, इथे किती अंकी संख्या होत्या 2 2 2, सगळीकडे 2 2 होत्या का नाही. मग मी असं लिहू शकतो का, लिहू शकतो का, बिकॉज मला 2 2 पाहिजे ना. मग मला सांगितलं काय येणार 0.1 बार. कसं 0 जसा तसा आणि 1 1 1 म्हणजे काय इन्फायनाइट टाइम. मग इथं काय येणार 0, या दोघांची बेरीज किती येणार, इथं किती येणार 0 पॉईंट कसं 0 आणि पॉईंट नंतर दोघांची बेरीज. इथं काय येणार, इथं काय येणार. कळालं, कळालं का. मग मला आता तुम्ही एक याचं उत्तर कशा सांगसाल कमेंट मध्ये कमेंट करत जावा रे. 7.9 बरोबर किती, हे झालं ए नंबरचं.